चितळे, गिट्स आणि तलोदचा बऱ्याच वेळा मी ढोकळा बनवलेला आहे. पण आता मी घरचे जो बेसन असतं ना त्याचा ढोकळा बनवत आहे. तर ढोकळ्यासाठी पहिलं तर मी 4 पळी बेसन घेतलं, त्याच्यामध्ये साखर घातली, लिंबूसत्व घातलं, थोडीशी हळद घातली. तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल तर तुम्ही लिंबूही घालू शकता आणि थोडीशी साखर घातली. आणि तुमच्याकडे इनोचा डबा जरी संपलेला असेल ना, इनो संपला तरी तुम्ही सोडा घालू शकता. फक्त जे पीठ आहे ना ते पहिलं हळद मीठ टाकल्याच्या नंतर 10 मिनिटं ठेवायचं आणि त्यानंतर इनो टाकल्यावर एकाच रेषेमध्ये फक्त हलवून घ्यायचं. सोडा किंवा इनो टाकल्याच्या नंतर लई वेळ हलवत बसायचं नाही, मग ते सोडा थोड्याचं सोड्याचं सत्व कमी होऊ शकतं. आणि त्यानंतर इडलीचं पात्र गरम झालं की त्याच्यामध्ये इडलीचं जे बॅटर आपलं ते इडलीचं पात्र गरम झालं की ढोकळ्याचं बॅटर टाकून घ्यायचं आणि 15 मिनिटात त्याच्यामध्ये टूथपिक घालून बघायचं आणि ते शिजलं असेल तर आपला ढोकळा छान झालेला आहे असं समजायचं. आणि बऱ्यापैकी छान फुलला होता. नंतर फोडणीसाठी मी मोहरी, तीळ, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर टाकली, त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि पाणी घालून थोडीशी साखर घालून असा छान असा ढोकळा